देवाला धन्यवाद देतो. सुंदर आराधना करतात की देवाची आराधना. स्तोत्र वाचन कसं काय यांनी चालू केलं, त्याचा उद्देश हाच आहे की आपण बायबल घेऊन चर्चला यावं. आपल्या हातात बायबल असावं आणि आपल्या मुखाने आपण ते वाचावं आणि यामध्ये आपण सहभागी व्हावं. आम्ही माझ्याकडं एक ऑडिओ बायबल आहे. हे चार्ज करायचं, चार्ज करू शकतो आपण आणि हे वापरू शकतो. एकदा चार्ज केल्यावर 1-2-3 दिवस चालतं आणि याच्यात संपूर्ण बायबल आहे. आपल्याला लिहिता येत नसेल किंवा वाचता येत नसेल आपण याचा उपयोग करू शकतो. हे लावायचं देवाचं वचन आहे. आमेन. तर हे बायबल जर आपल्याला पाहिजे असेल एका संस्थेने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. ऍक्च्युली हे मोफत आहे, परंतु ज्यांनी मला दिलं त्यांनी मला विनंती केली की यासाठी जर आपण डोनेशन देत असाल, काही देणगी देत असाल तर फार आमच्या सेवा कार्याला हातभार लागू शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं की फुकट जर मिळालं ना त्याची काहीच किंमत राहत नाही. 100 रुपये जरी आपण याच्यासाठी दिले ना त्याचे ऑडिओ बायबल आपल्याला मिळून आहे. आम्ही हे रोज तुम्हाला समजा वेळ नाही, तुम्ही कामात आहात, स्वयंपाक करताय, वाचायला वेळ नाही, हे लावा, ऐका ना देवाचं वचन. आम्ही हेडफोन लावूनही तुम्ही ऐकू शकता. आणि याचं प्रात्यक्षिक मला वाटतं महेश तुम्हाला दाखवते. प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान दिवंत परमेश्वरा, धन्यवाद देतो तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यशाली उपस्थितीबद्दल. तू आमच्यामध्ये आहेस आणि याची जाणीव आम्हाला होते करतो. आणि ज्या ज्या वेळेस या मंदिरात आम्ही येतो प्रभू, तो आमची वेळ घेतोस, आमच्या हृदयाशी तू बोलतोस प्रभू. आमच्या जीवनातल्या उणीवा आणि आमच्या जीवनातील तुला आवडणाऱ्या गोष्टी तू आम्हाला दाखवतोस. तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये, तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये, तुझ्या पवित्र अन्नामध्ये आम्हाला दुरुस्त करण्याचं काम देखील तू करतोस. आणि म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. आम्ही कोणीच परिपूर्ण नाही, आम्ही देखील चुकले आहोत, आम्ही चुकणारेच आहोत. आमच्याकडून कळत न कळत बऱ्याचशा चुका होतात. तरी ज्या वेळेस आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात येतो, तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो, तुझ्या अंगणात येतो प्रभू, त्या हृदया पुत्राचा बाप्पासारखं प्रभू सगळं काही विसरून तू आम्हाला आपल्या जवळ घेतोस. आम्हाला नवीन वस्त्र तू परिधान करतोस. आमचे काय कमावलं प्रभू आमच्या चुकांमुळं ते सर्व आम्हाला तू परत देतोस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद. तुझं वचन आम्हाला सांगतं या जगभरातील पश्चाताप करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल देखील स्वर्गामध्ये आनंद साजरा केला जातो. तो पश्चाताप करणारा व्यक्ती, ही व्यक्ती मी असा आणि माझ्याबद्दल स्वर्गामध्ये आनंद केला जावा, असं कार्य करू आमच्या जीवनात. आम्हाला बनव, आम्हाला घडव, आम्हाला शेत दे प्रभू तुझ्या गौरवासाठी,
आम्हाला उपयोगाला आणतो. आम्ही तुझ्या मान गौरव सन्मान तुलाच देतो. आमच्या जीवनामध्ये, आमच्या चर्चमध्ये, आमच्या मंडळीमध्ये आणि आमच्या हरेक कृतीमध्ये आम्ही तुलाच उंचावतो. तुझी सेवा, तुझी जबाबदारी प्रभू मला दिलेली आहे, हे विश्वासूपणे पार पाडण्यासाठी तुझी कृपा मला दिली. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना करतो. काय प्रियानो, ज्या दिवशी आपलं तारण होतं, आपला उद्धार होतो, त्या दिवसापासून परमेश्वराची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये असते. तुम्हाला याचं नॉलेज आहे किंवा नाही? तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटी आहे, मी एकटा आहे. नो, ज्यावेळेस देव तुमचा उद्धार करतो, ज्यावेळेस देव तुमची भेट घेतो, ज्यावेळेस देव तुमच्या जीवनात काम करतो, त्यावेळेस देव स्वतः त्याची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये प्रकट करत असतो. हालेलुया. देव तारलेल्या व्यक्तीला चालवतो, देव तारलेल्या व्यक्तीला सांभाळतो, देव तारलेल्या व्यक्तीचं रक्षण करतो. स्तोत्र 91 मध्ये येते डिवाइन प्रोटेक्शन, दैवी प्रोटेक्शन आम्हाला तारलेल्या व्यक्तीला. हालेलुया. स्तोत्र काही वचन वाचूया आपण. इट इज व्हेरी ब्लेसेड. आशीर्वादाची गोष्ट आहे. देवाच्या उपस्थितीमुळे देव कशा प्रकारे त्याचं संरक्षण आम्हाला पुरवतो. पारध्याच्या पाशापासून, घातक बळीपासून तो तुझा बचाव करील. तो तुझ्या पाठ्याखाली आणि त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. रात्रीच्या सवयीचे भय, दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी, दोन प्रहरी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भेटणार नाही, मात्र तुझ्या डोळ्यास. हे सगळं प्रोटेक्शन आणि ज्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये उपस्थित राहतो, देव आमच्या जीवनात ज्यावेळेस उपस्थित असतो, त्यावेळेस हे सर्व प्रोटेक्शन आपल्याला मिळत असतं. पवित्र शास्त्रातील एक घटना आपण पाहणार आहोत. देव इस्रायल लोकांमध्ये उपस्थित असायचा. देव त्यांना सांभाळायचा, देव त्यांना चालवायचा. त्या तांबड्या समुद्रातून ज्यावेळेस ते पुढे आले, ज्यावेळेस पूर्णी भूमी तांबड्या समुद्रातून देवाने तयार केली आणि ज्यावेळेस तो समुद्र त्यांनी पार केला, काय होतं त्यांच्याजवळ? काही नव्हतं प्रियानो, काही नव्हतं त्यांच्याजवळ. परंतु देवाने त्या अरण्यामध्ये देवाने त्याच्या लोकांची काळजी घेतली. हालेलुया. देवाने त्यांना चालवलं, देवाने त्यांना सांभाळलं, देवाने त्यांना पुढवलं, देवाने त्यांना काही कमी पडू दिलं नाही. त्यांना अन्न पाहिजे, देवाने स्वर्गातून देवाने अन्नाचा पुरवठा त्यांना केला. त्यांनी देवाकडे मांस मागितलं, देवाने आकाशातून देवाने त्यांच्यासाठी पक्षी पाठवले.
देवाने त्यांना काही कमी पडू दिलं नाही, कारण देवाची उपस्थिती त्यांच्या जीवनामध्ये होती. एक कृती, एक पाप, देवाची उपस्थिती त्यांनी मागवली. निर्गमनाचं पुस्तक 33वा अध्याय घडूया. देवाची उपस्थिती आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे मोजेसला कळलं. मोजेसने देवाच्या उपस्थितीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतला होता. देव आहे तर सर्व आहे, देव नाही तर काहीच नाही. हालेलुया. आणि म्हणून निर्गमनाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि 14 आणि 15 वचन आपण वाचूया. पहा, या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणाला. पहा, ज्यावेळेस इस्रायल लोकांनी पाप केलं, ज्या वेळेस देवाला न वाटणारी गोष्ट केली, ज्या वेळेस त्यांनी मूर्ती पूजा केली, त्यावेळेस देवाचा क्रोध त्यांच्यावर आला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर त्यांना म्हणाला, मोजेस क्षमा करा, 14व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, मी प्रत्यक्ष येईन. देव त्या मोजेसला म्हणत आहे, मी प्रत्यक्ष येईन. मोजेस, तू घाबरू नको, तू निराश होऊ नको, तू खचून जाऊ नको, मी प्रत्यक्ष येईन आणि तुला विश्रांती देईन. आमेन. मग मोजेसचा आन्सर काय? तो त्यास म्हणाला, मोजेस म्हणाला, तू प्रत्यक्ष येत नसलास, तुझी उपस्थिती जर आमच्या सोबत नसेल तर आम्हास इथून पुढे येऊ. हालेलुया. काय प्रियानो, देवाची उपस्थिती माझ्यासोबत आहे याची जाणीव आपल्याला आहे का? देवाच्या उपस्थितीचं महत्व आपल्याला कळालेलं आहे का? माझ्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती ही किती महत्वाची आहे आणि त्यासाठी मला काय केलं पाहिजे याचा विचार प्रियानो आम्ही केला पाहिजे. ज्यावेळेस देवाची उपस्थिती गमावतो आम्ही, त्यावेळेस आपले शत्रू आपल्यावर तुटून पडतात, आपल्यावर हल्ले करतात, चारी बाजूने आमच्यावर हल्ले होतात. वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे आजार, वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे टेन्शन आपल्या जीवनामध्ये येतं. आणि आपल्या शक्तीने, आपल्या बुद्धीने, आपल्या युक्तीने आपण त्याला फेस करू शकत नाही, आपण त्याला तोंड देऊ शकत नाही. कारण आपण देवाची उपस्थिती आपण गमावलेली असते. सॅमसन देवाचा महान अभिषिक्त दास, सामर्थ्यशाली व्यक्ती, अभिषिक्त व्यक्ती, परंतु ज्या वेळेस त्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला, ज्या वेळेस त्या भेशीच्या नादी लागला, त्याने त्याच्या जीवनातील ती सामर्थ्यशाली उपस्थिती गमावली. वाचा शास्त्रेचं पुस्तक, शास्त्रेचं पुस्तक याचा 14वा, क्षमा करा, 16वा अध्याय,
20 आणि 21 पहा, देवाची उपस्थिती गमावल्यावर शमशोनची अवस्था काय झाली, त्याला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला. देवाची उपस्थिती गमावल्यावर किती भयंकर संकटाला त्याला तोंड द्यावं लागलं. देवाची उपस्थिती गमावल्यानंतर त्याचा अभिषेक त्याने गमावला, त्याची शक्ती त्याने गमावली आणि तो एकटा पडला. वाचा. शमशोना, परिस्थिती तुमच्यावर चालून आले आहे, तेव्हा तो झोपेतून उठला. हा, असे त्याला वाटले परमेश्वराने आपल्याला सोडिले आहे. ओ, काय भयंकर स्टेटमेंट आहे प्रियानो. परमेश्वराने आपल्याला सोडलेलं आहे याची कल्पना त्याला नव्हती. बलिष्ठी लोकांनी त्याला पकडलं आणि त्याचे काय फोडले, डोळे फोडले त्याचे. किती वेदना झाले असतील. पुढे वाचा. हा, पितळी बेड्यांनी जखडीले, तो कारागृहात धान्य दळू लागला. काय अवस्था झाली एका महान योद्ध्याची. तो एकटा पडला, परमेश्वराने त्याला सोडलं. कारण परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन त्याने केलं. देवाला न आवडणाऱ्या वाईट घाणेरड्या गोष्टी त्याने केल्या. देवाची इच्छा नाही प्रियानो, देवाची अपेक्षा नाही. देवाची इच्छा आहे की त्याने आमच्या सोबत राहावं, त्याने आमच्या जीवनाचं नेतृत्व करावं, त्याने आमच्या मंडळीचं नेतृत्व करावं आणि आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमची मंडळी देवाने आशीर्वादित करावी. पण बऱ्याच वेळेस देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही करतो, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन ज्यावेळेस आम्ही करतो, त्यावेळेस देवाला आपल्याला सोडावं. काय देवाचं वचन सांगतं आम्हाला. पहिले करीन मला वाटतं 6वा अध्याय आणि 14 वचन. 2 करीन असं लिहिलं आहे. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर जळून विजोड होऊ नका. विजोड व्हावं आम्ही. या जगाबरोबर, जगातल्या गोष्टी बरोबर, जगातल्या घाणेरड्या लोकांबरोबर आम्ही जळून राहावं आणि आम्ही विजोड व्हावं ही देवाची आपल्यासाठी इच्छा आहे. मग काय इच्छा आहे? यांची भागी कशी होणार? धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार? उजेड व अंधाऱ्यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताचे बलियाला बरोबर कसे ऐक्य होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार? आणि 17 वचन वाचता येईल. ते म्हणतं निघा, वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. अशुद्ध वस्तूला काय सांगतो देव आम्हाला? अशुद्ध वस्तूला शिवू नका. म्हणजे अशुद्ध गोष्टी तुमच्या जीवनात असतील तर तुम्हाला स्वीकारणार नाही. पण अशुद्ध गोष्टीपासून जर तुम्ही स्वतःला दूर ठेवलं तर देवाचं वचन आम्हाला सांगतं, मी तुम्हाला स्वीकारेन. हालेलुया.
देवाची इच्छा आहे प्रियानो, त्याची उपस्थिती आपल्या जीवनात त्याने प्रकट करावी. त्याने आपल्याला चालवावं, त्याने आपल्याला सांभाळावं, त्याने आपली काळजी घ्यावी, आपल्या जीवनाचं नेतृत्व त्याने करावं. कारण त्याचं वचन आम्हाला सांगतं की त्याचे जे आमच्यासाठी जे संकल्प आहे ते आमच्या हिताचे आहे. हालेलुया. अनिष्टाचे आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आपल्या मंडळीला भावी सुस्थितीची आशा देणारे हे संकल्प आहे. पहा, या ठिकाणी आपण पाहतो निर्गमनाचं पुस्तक 3रा अध्याय काढूया. देवाच्या प्रेझेन्स मध्ये येण्या अगोदर मोसेसला देवाने काय सांगितलं? ज्यावेळेस मोसेसला देवाने पहिल्या वेळेस दर्शन दिलं, त्यावेळेस देवाने त्याला काही सूचना केली. त्याच्या जवळ येताना, त्याच्या उपस्थितीमध्ये येताना, त्याच्या सानिध्यामध्ये येताना देवाने त्याला काही इन्स्ट्रक्शन दिले. पहा देव त्याला काय म्हणतो, 3 पासून वाचलं. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला, असे परमेश्वराने पाहिले. आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे मोशे. मोसेस मोसेस. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहे ती भूमी पवित्र आहे. काय सांगितलं त्या देवाने मोसेसला? तू जवळ येऊ नकोस मोसेस. मोसेस, तू जवळ येऊ नकोस. ज्यावेळेस देव आमच्याशी बोलत असतो, देव आम्हाला काय सूचना करत असतो, त्यावेळेस एका आज्ञाधारक मुलीसारखं आम्ही देवासमोर उभं राहिलं पाहिजे आणि आम्ही देवाला म्हटलं पाहिजे, देवा बोल काय आज्ञा आहे, बोल देवा काय मी करू, सांग देवा मला केलं पाहिजे. आम्ही देवाचं ऐकलं पाहिजे. देवाने मोसेसला सांगितलं, आपल्या पायातले जोडे काढ. हालेलुया. देवाच्या उपस्थितीमध्ये येण्याअगोदर आमच्या जीवनातील अशुद्धता आम्ही दूर केली पाहिजे. आम्ही देवाची ती अपेक्षा नाही. कारण देव पेत्राचं पहिला अध्याय 15 वचनामध्ये म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पण सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असा. देवाला आपल्या जीवनामध्ये ती शुद्धता हवी आहे. आम्ही ती पवित्रता हवी आहे. मोसेसला देवाने आणखी गोष्ट सांगितली. अनुवाद 23:14 वाचा. तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी तुझ्या छावणी तिकडून तिकडे फिरत असतो. यास्तव तू आपली छावणी कशी ठेव? तुझ्या छावणीत एखादी अमंगल वस्तू पाहून तो निघून जाईल. हालेलुया. काय प्रियानो, आमच्या छावणीत अमंगल वस्तू आहे का? देव आपले शत्रू आपल्या हाती देण्यासाठी, आपला बचाव करण्यासाठी, आपलं जीवन आशीर्वादित करण्यासाठी, आपलं कुटुंब आशीर्वादित करण्यासाठी आपल्या छावणीत फिरत असतो. आमची छावणी, आमचं जीवन, आमचे विचार आम्ही शुद्ध आणि पवित्र ठेवलेले आहेत. याचा विचार प्रियांनो आम्ही केला पाहिजे. नाही तर निघून जाईल.
He will let you. देव ज्यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीमध्ये येतो ना, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला आपल्याला आपल्या अशुद्धतेची आणि आपल्या पापी जीवनाची आम्हाला आठवण झाली पाहिजे, जाणीव झाली पाहिजे. हालेलुया. पहा, यशायाचं पुस्तक, यशायाचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्या 7व्या अध्यायाचं आपण पाहिलं की उज्जिया राजा मरण पावला. उज्जिया राजा माहिती का? हा कोण आहे उज्जिया राजा? हा एक अहंकारी राजा होता. त्याच्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं इतिहासाच्या पुस्तकामध्ये. हा एक फार अहंकारी राजा होता. सुरुवातीला तो खूप चांगला होता, परंतु त्याचं मन फिरलं. तो खूप भरोसा ठेवणारा, स्वतःच्या बळावर भरोसा ठेवणारा. या इतिहासाच्या पुस्तकातील या राजाचा उल्लेख यशाया संदेशकाने केलेला आहे, या ठिकाणी केलेला आहे. आणि असं लिहिलेलं आहे, उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी, उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्चस्तरी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या धाग्याच्या सोबत्यांनी मंदिर व्यापून गेले होते. प्रियांनो, आमच्या जीवनातील तो उज्जिया आम्ही मागला पाहिजे, मग प्रभूचं दर्शन आमेन. प्रभू आमची भेट घेईल. कोणत्याही गोष्टीचा अहंकार आमच्या जीवनात असेल, कोणत्याही गोष्टीविषयी जर मी कोणीतरी आहे असं वाटत असेल, प्रभूचं दर्शन आपल्याला होणार. पण ज्यावेळेस हा आमच्या जीवनातील उज्जिया आम्ही मारतो ना, त्यावेळेस प्रभूचं दर्शन. हालेलुया. आणि मग काय झालेलं आहे, त्याला दर्शन झालेलं आहे. आणि मग ज्यावेळेस प्रभूचं दर्शन त्याला झालं, तेव्हा 5व्या वचनात तो म्हणतो, हाय हाय माझे आता का वाईट झालं माझं? तो म्हणतो, मी अशुद्ध लोकांच्या, अशुद्ध ओठांच्या. पहा, त्याला जाणीव झाली परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये की माझं आता वाईट झालं, मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो, याची जाणीव त्याला झाली. देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्या जीवनातील अशुद्धपणाची जाणीव आम्हाला झाली. आणि ज्या वेळेस आपण पश्चाताप करतो यशाया संदेशासारखा, त्यावेळेस देव त्याची दया देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस त्या यशाया संदेशाला जाणीव झाली, मी अपराधी आहे, मी पापी आहे, माझं जीवन घाणेरडं आहे, मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहत आहे. त्यावेळेस देवाने देवाने त्याचा दोष दूर केला. आम्ही कोणामध्ये राहतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. ही मॅटर करते प्रियानो देवाची आपल्या जीवनातील उपस्थितीसाठी. आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो. आपण जर घाणेरड्या लोकांच्या संगतीत राहिलो, व्यसनी लोकांच्या संगतीत राहिलो, वाईट लोकांच्या संगतीत राहिलो, शिवीगाळी करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलो, तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो.
नाट्य करते प्रियानो, की आम्ही आमचं जीवन कसं ठेवलेलं आहे, आम्ही कोणत्या लोकांमध्ये राहत आहोत आणि आमची फेलोशिप कोणत्या लोकांमध्ये आहे. स्तोत्र एक मध्ये काय लिहिलेलं आहे, धन्य तो पुरुष. कोण धन्य? जो दुर्जनांच्या मसलतीने, पापी जनांच्या मार्गात, धर्मनिंदकांच्या बसत नाही, तो धन्य. तो धन्य. त्याच्या जीवनात देवाची उपस्थिती राहते. देव त्याला चालवतो, देव त्याची भेट घेतो, देव त्याला सांभाळतो. काय आशीर्वाद आहे देवाच्या उपस्थितीमध्ये. स्तोत्र संहिता 16वा अध्याय 11 वचन वाचा. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखविशील, तुझ्या सानिध्यामध्ये. हालेलुया. त्या आनंदाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतलेला आहे. हालेलुया. देवाच्या मंदिरात आल्यावर पूर्णानंद आम्हाला मिळालेला आहे का? देवाच्या समोर बसल्यानंतर तो आनंद आम्हाला मिळालेला आहे का? देवासोबत ज्यावेळेस आपण एखादी वेळ घालवतो त्यावेळेस त्या पूर्णानंदाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतलेला आहे का? देवाच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. हालेलुया. देवाच्या सानिध्यामध्ये स्तोत्र संहिता 23वा अध्याय 4 वचनात काय म्हणतो स्तोत्रकर्ता? मला मृत्यूच्या गडीमधून जावं लागलं तरी कोणत्याही अरिष्टाला येणार नाही, कारण तू देव जर तुमच्या बरोबर आहे तुम्हाला कशाची आमेन. देवाची उपस्थिती आपल्या जीवनात फार महत्वाची. तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, नवविश्वासणारे आहात किंवा अनेक वर्षापासून तुम्ही विश्वास नाही, देवाला मॅटर नाही, या गोष्टी देव मॅटर करत नाही. आपलं जीवन कसं आहे, आपले विचार कसे आहे, आपला स्वभाव कसा आहे, आपण स्वतः किती शुद्ध ठेवलेला आहे, या गोष्टी देवाला मॅटर करतात. जगामध्ये जर देव आपल्यासोबत नसेल ना, तर ह्या जगात आपल्यासारखा एकटा व्यक्ती कोणीच नाही. जर देव आमच्या सोबत आहे तर जगात सगळे आशीर्वाद देखील आमच्या सोबत आहे. मोसेसला याची जाणीव होती आणि म्हणून मोसेस परमेश्वराला हट्ट करत आहे, तू जर आमच्या सोबत येणार नाही तर आम्हाला तू पुढे नेऊ नको. आम्ही पुढे जाणार नाही. आम्हाला तू हवाय आमच्या जीवनामध्ये. ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रियानो, आमच्याही जीवनामध्ये आम्हाला देवाची गरज आहे. त्यासाठी आम्हाला देवाला वेळ दिला पाहिजे. आम्ही रोज देवाच्या सानिध्यात बसलं पाहिजे. आम्ही देवाचं वचन वाचलं पाहिजे. देवाच्या वचनाचं आम्ही मनन केलं पाहिजे. देवाच्या वचनाचं आम्ही चिंतन केलं पाहिजे. थोडा वेळ तरी देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या प्रेझन्स मध्ये आम्ही घातला पाहिजे. तर देव आमच्यासोबत देवाचे मानदास आज त्यांनी म्हणतात, तुम्ही रोज जर देवाला भेटला सकाळी तर दिवसभर तुम्ही देवाच्या सानिध्यात. जर तुम्ही देवाला भेटला नाही सकाळी तर दिवसभर देवाचं दर्शन तुमच्यासाठी दूर आहे. आम्हाला देवाच्या उपस्थितीसाठी आम्हाला देवाला वेळ दिला पाहिजे. त्याच्या सानिध्यात बसलं पाहिजे. त्याची बाणी आम्ही ऐकली पाहिजे. त्याचं वचन आम्ही वाचलं पाहिजे. मी मार्ग मंडळीला आव्हान केलं होतं, कंटिन्यू वाचन चालू करा, कंटिन्यू वाचन चालू करा. ऍटलिस्ट दिवसातून एकदा एक अध्याय तरी वाचा. देवाकडून एवढ्या मोठ्या आशीर्वादाची आपण अपेक्षा करतो. आम्ही देवाला किती वेळ देतो, आम्ही देवाचं वचन किती वाचतो, याचा आम्ही विचार केला. एक अध्याय वाचा. मी म्हणत नाही 10 अध्याय वाचा. ठीक आहे, तुम्हाला जर शक्य झालं तर वाचा. देवाला धन्यवाद असतो. पण कमीत कमी एक अध्याय वाचा.
त्याच्यावर मनन करा, त्याच्यावर विचार करा. देव त्याच्याद्वारे आपल्याशी बोलत. देव त्याचं वचन आपल्याला देईल. देव आपलं सांत्वन करत. देव त्याचा आनंद आपल्याला देईल. देव त्याच्या वचनाद्वारे त्याच्या लोकांशी बोलत असतो, त्यांची तो भेट घेत असतो. आणि म्हणून देवाचं वचन वाचलं पाहिजे. आम्ही नियमित देवाला भेटण्यासाठी नियमित देवाच्या मंदिरात देवाची उपासना करायला पाहिजे. हालेलुया. इस्रायल लोक ज्यावेळेस मिसर देशामध्ये होते, बंधनामध्ये होते, ते देवाची उपासना करू शकत नव्हते. ते देवाला भेट देऊ शकत नव्हते. आणि म्हणून मोसेसला देवाने निवडलं. मोसेसला देवाने उभा केलं. त्या फारो पुढं उभं केलं आणि सांगितलं की सांग त्या फारोला की माझ्या लोकांना माझी उपासना करण्यासाठी अरण्यात जाऊ दे. हालेलुया. माझ्या लोकांना माझी उपासना करायची आहे. त्यांना मला वेळ द्यायचा आहे. त्यांना मला भेटायचं आहे. त्यांना जाऊ दे. हा देश सोडून आपलं मन पटलं. फारोची इच्छा नसते की देवाच्या लोकांनी जिवंत देवाची उपासना करावी. हा फारो आजही आम्हाला उपासना करण्यापासून अडवत आहे. आम्हाला तो रोखत आहे. जिवंत देवाची आम्हाला दर रविवारी देवाच्या मंदिरात यायचं आहे. देवाची उपासना करायची आहे. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला. हालेलुया. देवाच्या मंदिरात आल्यावर देव तुमचं हृदय पाहिजे आणि तुमचं जीवन आशीर्वाद. देवाचं दर्शन तुम्हाला होईल. आम्ही दर रविवारी देवाच्या मंदिरात आलं पाहिजे आणि देवाची उपासना केली पाहिजे. हालेलुया. आणि तिसरी महत्वाची गोष्ट प्रियाने, आपण देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. हालेलुया. देव जे सांगतो ते आम्ही केलं पाहिजे. त्यामध्ये देवाला त्याची लोक, त्याची मंडळी, त्याची लेकरं ज्यावेळेस त्याची वाणी ऐकतात त्यावेळेस त्यांचं जीवन देवाच्या सानिध्यात कसं आम्ही आलं पाहिजे. देवाच्या सानिध्यात आल्या येताना काय अपेक्षा आहे. स्तोत्र संहिता 100 वाचा. कसं आम्ही आलं पाहिजे देवाच्या प्रेझेन्स. परमेश्वराचा जय जयकार करा. 4थं वचन मस्त आहे. त्याची उपकार स्मरण करेल. हालेलुया. त्याच्या उपस्थितीमध्ये येताना त्याच्या मंडळीने, त्याच्या लोकांनी, त्याच्या लेकरांनी त्याचा उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणामध्ये प्रवेश केला. आमेन. आणि स्तोत्र 95 आणि 6वं वचन वाचा. या स्तोत्र करता म्हणतो परमेश्वर तो आपलं उत्पन्न करता. त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची भक्ती करू, त्यापुढे नमन करू. देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वतःला नम्र केलं पाहिजे. आम्ही स्वतःला दीन केलं पाहिजे. गुडघे टेकले पाहिजे. त्याला नमन केलं पाहिजे आणि हृदयाने त्याची उपासना केली पाहिजे. त्याची इच्छा आहे आपल्या जीवनात त्याने कार्य करावं. आपलं जीवन त्याने आशीर्वाद. मोजेस सारखी प्रार्थना आपण करूया. देवा आम्हाला तो हवा आहेस. आमच्या जीवनात हवा आहेस. आमच्या कुटुंबात हवा आहेस. आमच्या मंडळीत तू आम्हाला हवा आहे. तू आमचं नेतृत्व कर. तू आम्हाला चालव. तू आम्हाला सांभाळ. थँक्यू जीसस. धन्यवाद. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, आम्ही तुला, आम्ही तुझ्या आभार मानतो. तुझी पवित्र उपस्थिती आमच्या
या मंडळीमध्ये प्रेरणा केली आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे तुझ्या मंडळीची तू प्रेरणा केली आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आज तुझ्या वचनाद्वारे आम्हाला तू दाखवून दिलेली आहेस की तुझी उपस्थिती आमच्या जीवनामध्ये किती महत्वाची आहे आणि त्यासाठी आम्हाला काय केलं म्हणून प्रभू तू आमचं सांग. तुला आवडणारी कोणती गोष्ट आमच्या जीवनात असेल आम्हाला दाखव आणि आमच्या जीवनातून येशूच्या नावात ती काढून टाक. तुला आवडणारे विचार आमच्या जीवनातून काढून प्रभू. आमच्या पायातील अशुद्ध पायदन काढावे आणि तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये आणावे यासाठी तू आमचं सहाय्य कर प्रभू. यशाने त्यावेळेस तुझी पवित्रता पाहिली त्याला आपल्या स्वतःच्या अशुद्धतेची जाणीव ती जाणीव तुझ्या पवित्र मंदिरात आल्यावर आम्हाला व्हावी अशा आम्ही तुझ्याकडे सर्व धन्यवाद असे येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना विनंती सर्व थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.